नमस्कार मंडळी, क्रिशवीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. अशी एक गोष्ट आहे जी बहुतेक डॉक्टर तुम्हाला कधीच सांगणार नाही. दिवसा जास्त पाणी प्यायल्याने रात्री लघवीसाठी वारंवार उठावं लागण्याची तुमची समस्या अधिक गंभीर होऊ शकते. तसेच पाणी पिण्याच्या वेळांचं नियोजन चुकीचं असल्यास तुमच्या दैनंदिन दिनचर्येतील इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा त्याचा तुमच्या झोपेवरती अधिक वाईट परिणाम होऊ शकतो. हल्लीच्या काळात बहुतेक पुरुष आणि स्त्रिया दोघेही त्याच्यामध्ये येतात आणि त्यातील बहुतांश 60 वर्षांवरील जे स्त्रिया आणि पुरुष आहेत ते माझ्याकडे अत्यंत थकलेले, हताश आणि आपल्याला मूत्राशयाचा एखादा गंभीर आजार झाला असावा या समजुतीने येतात. पण सत्य गोष्ट हे आहे की त्यातील बहुतेकांना पाणी योग्य प्रकारे कसं प्यावं हेच माहीत नसतं. आज आपण याच विषयावरती बोलणार आहोत, ज्याचा परिणाम दररोज रात्री तुमच्या झोपेवर, हृदयावर, किडनीवर आणि जीवनाच्या गुणवत्तेवर होतो. जपानमधील नागासाकी विद्यापीठाने 2019मध्ये एक महत्त्वपूर्ण अभ्यास प्रकाशित केला होता. या अभ्यासामध्ये असं आढळून आलं होतं की 65 वर्षांवरील प्रौढांनी द्रव पदार्थ किंवा पाणी पिण्याच्या वेळांमध्ये विशिष्ट बदल केल्यास रात्री लघवीसाठी उठावं लागण्याचं प्रमाण आश्चर्यकारकपणे 40% कमी झालं. तब्बल 40%. कोणतीही औषधं नाही, शस्त्रक्रिया नाही किंवा महागड्या प्रक्रियासुद्धा नाही. फक्त पाण्याकडे पाहण्याचा आणि ते पिण्याचा एक अधिक योग्य दृष्टिकोन. पुढे जाण्यापूर्वी मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. रात्री लघवीसाठी तुम्हाला किती वेळा उठावं लागतं? खाली कमेंट बॉक्समध्ये ती संख्या नक्की लिहा. आणि तुमचं वय 60 वर्षांपेक्षा जास्त असेल तर तसंही सांगा. तुमचा अनुभव महत्त्वाचा आहे आणि तुमच्यासारख्या समस्येतून जाणारे किती लोक आहेत हे पाहून मला कदाचित आश्चर्य वाटेल. आज मी तुम्हाला पाणी पिण्याच्या अशा 3 अत्यंत प्रभावी सवयींबद्दल सांगणार आहे ज्या तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. या सवयींची मांडणी मी मूलभूत गोष्टींपासून ते थेट जीवन बदलणाऱ्या गोष्टींपर्यंत अशा क्रमाने केली आहे. जेव्हा आपण पहिल्या क्रमांकाच्या सवयीपर्यंत पोहोचू तेव्हा तुम्हाला तुमच्या स्वतःच्या मूत्राशयाबद्दल आणि शरीराबद्दल अशी गोष्ट समजेल जी बहुतेक लोकांना कधीच समजत नाही. आणि माझ्यावर विश्वास ठेवा, पहिल्या क्रमांकाची गोष्ट तुमच्या अपेक्षेपेक्षा वेगळी आहे. खरं तर आयुष्यभर तुम्हाला जे सांगितलं गेलं आहे ते अगदी उलट ती गोष्ट आहे. व्हिडिओ पुढे घेऊ नका, म्हणजे मध्ये स्किप करू नका. चला 3ऱ्या क्रमांकाच्या सवयीपासून सुरुवात करूया. क्लिनिकमध्ये पहिल्यांदाच येणाऱ्या जवळपास प्रत्येक रुग्णाला या गोष्टीचं आश्चर्य वाटतं. किडनी ही केवळ निष्क्रिय गाळणी नसते, ती एक सक्रिय आणि लयबद्ध अवयव आहे जी दिवसाच्या वेळेनुसार आपली कार्यपद्धती बदलते. दिवसाच्या वेळी तुमचं मूत्रपिंड पूर्ण क्षमतेने काम करत असतं. ती वेगाने रक्त गाळतं आणि मोठ्या प्रमाणामध्ये लघवीसुद्धा तयार करतात. परंतु संध्याकाळ होताच आणि शरीर झोपेच्या तयारीत असताना तुमच्या रक्तप्रवाहामध्ये व्हॅसोप्रेसिन या संप्रेरकाची पातळी लक्षणीयरित्या वाढते. व्हॅसोप्रेसिन मूत्रपिंडांना लघवीची निर्मिती कमी करण्याचा, तयार होणारी लघवी अधिक सेंद्रित करण्याचा आणि मूत्राशयाला रात्रीच्या वेळी विश्रांती घेण्याची संधी देण्याचा संकेत देते. ही शरीराची नैसर्गिक रचना आहे. समस्या तेव्हा निर्माण होते जेव्हा तुम्ही झोपण्यापूर्वीच्या 2-3 तासांमध्ये मोठ्या प्रमाणात द्रव पदार्थ पिता. यामुळे व्हॅसोप्रेसिनचा तो नैसर्गिक संकेत निष्प्रभ ठरतो. तुम्ही झोपण्याचा प्रयत्न करत असतानाही तुमचं मूत्रपिंड लघवी तयार करत राहतं आणि तुमच्या मेंदूतील झोपेचं केंद्र, लघवीची भावना दाबून ठेवण्याआधीच तुमचं मूत्राशय भरतं. जर्नल ऑफ युरोलॉजिकलमध्ये प्रकाशित झालेल्या टोरंटो विद्यापीठाच्या 2020मधील एका अभ्यासामध्ये नॉक्टुरियाचा त्रास असलेल्या 412 प्रौढांचं निरीक्षण करण्यात आलं. त्यात असं दिसून आलं की ज्यांनी झोपण्यापूर्वी 2 ते 3 तास आधी द्रवपदार्थ घेण्यावर निर्बंध घातले त्यांच्या रात्री लघवीसाठी उठण्याच्या सरासरी फेऱ्या 2.88 वरून 1.6 याच्यावरती आल्या आहेत. म्हणजे यात 43% सुधारणा झाली. नेदरलँडमधील MRI युनिव्हर्सिटीच्या मेडिकल सेंटरच्या 2018मधील एका स्वतंत्र अभ्यासाने देखील या निष्कर्षांना दुजोरा दिला. या अभ्यासामध्ये असं आढळून आलं आहे की 60 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या सहभागी व्यक्तींनी संध्याकाळी द्रवपदार्थांचं सेवन मर्यादित केल्यामुळे रात्रीच्या वेळी तयार होणाऱ्या लघवीच्या प्रमाणामध्ये 38%ने घट झाली. पुण्यामधील संगीताताई नावाच्या एक शिक्षिका, निवृत्त शिक्षिका, 68 वर्षीय, या माझ्या रुग्णालयामध्ये आल्या. रात्री 4 वेळा उठावं लागतं असं त्या सांगत होत्या. झोपण्यासाठी दिवे बंद करेपर्यंत त्या हर्बल टी, पाणी आणि ज्यूस घेतच असतात. रात्री 10:30 वाजता झोपण्याच्या
त्यांच्या सवयीनुसार आम्ही संध्याकाळी 7:30 वाजता द्रवपदार्थ घेण्याची वेळ थांबवण्याचा एक साधा नियम लागू केला. याचा परिणाम असा झाला की अवघ्या 3 आठवड्यांमध्ये त्यांना रात्री केवळ एकदाच लघवीसाठी उठावं लागू लागलं. त्यांनी मला असं सांगितलं की त्यांना त्यांचं आयुष्य परत मिळाल्यासारखं वाटत आहे. आता यात वयाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. वयाच्या 60 वर्षानंतर व्हॅसोप्रेसिनच्या निर्मितीमध्ये लक्षणीय घट होऊ लागते. ॲम्स्टरडॅम विद्यापीठाने 2017 केलेल्या संशोधनामध्ये असं आढळून आलं आहे की 30 ते 40 वयोगटातील प्रौढांच्या तुलनेमध्ये 65 वर्षांवरील व्यक्तींच्या शरीरामध्ये रात्रीच्या वेळी व्हॅसोप्रेसिन हे संप्रेरक 30% कमी प्रमाणामध्ये तयार होतं. याचा अर्थ असा की वाढत्या वयामध्ये संध्याकाळच्या वेळी घेतलेले अगदी थोडेसे द्रवपदार्थ, उदाहरणार्थ अगदी 2 किंवा 3 ग्लास पाणी देखील तुमच्या मूत्राशयाच्या क्षमतेची मर्यादा ओलांडू शकतात. तर तरुणपणी तेवढेच प्रमाण तुमचं शरीर सहजपणे हाताळू शकत होतं. ही काही आजाराची लक्षणे नाहीत, तर ती शरीराची एक नैसर्गिक प्रक्रिया आहे ज्याचं नियोजन तुम्ही स्वतः करू शकता. याची अंमलबजावणी करण्यासाठी आज रात्रीपासूनच तुम्ही झोपण्याची निश्चित वेळ ठरवा आणि त्या वेळेच्या 2.5 तास आधीची वेळ निश्चित करा. ती वेळ म्हणजे द्रवपदार्थ घेण्याची तुमची शेवटची वेळ असेल. गरज असल्यास त्यासाठी फोनवर एक सौम्य रिमाइंडर सेट करा. तुमचं शेवटचं पेय अल्प प्रमाणामध्ये असावं आणि त्यात कॅफीन किंवा अल्कोहोल नसावं, कारण कॅफीन आणि अल्कोहोल दोन्ही व्हॅसोप्रेसिनच्या कार्यामध्ये थेट अडथळा आणतात. हे कार्य करतं आणि प्रमाण कितीही असलं तरी तुमच्या रात्रीच्या मूत्रोत्सर्जनाला वाढवतं. ही सवय आमच्या यादीतील 2ऱ्या क्रमांकाच्या सवयीशी प्रभावीपणे जोडली जाते, कारण 2रा क्रमांक तुम्ही काय पिता यावर लक्ष केंद्रित करतो, केवळ तुम्ही कधी थांबता यावर नाही. आणि ती थांबण्याची वेळ येण्यापूर्वी तुम्ही तुमच्या शरीरामध्ये जे काही घालत आहात ते नकळतपणे सर्व काही बिघडवत असू शकतं. पुढे आपण त्या छुप्या मूत्राशयाला त्रास होणाऱ्या पदार्थांबद्दल बोलणार आहोत, जे बहुतेक लोक दररोज नकळतपणे सेवन करतात आणि त्यामुळे त्यांच्या मूत्राशयावर अतिरिक्त ताण येत आहे हे त्यांच्या लक्षातही येत नाही. आणि त्यापैकी एखादा पदार्थ कदाचित आता तुमच्या स्वयंपाकघरातील काउंटरवर असेल. 2ऱ्या क्रमांकापासून गोष्टी खऱ्या अर्थाने रंजक होऊ लागतात, कारण ही ती सवय आहे जी पाण्यासोबतचे तुमचे संपूर्ण नाते मुळापासून बदलून टाकते. मी पाहते की बहुतेक लोक एकूणच खूप जास्त पाणी पित नाहीत, किंबहुना अनेकांच्या शरीरात पाण्याची कमतरता असते. समस्या पाण्याच्या वितरणाची आहे. ते सकाळी खूप कमी, दुपारच्या जेवणाच्या वेळी माफक प्रमाणामध्ये पाणी पितात आणि मग दुपार व संध्याकाळी त्यांची भरपाई करण्याचा प्रयत्न करतात, ज्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये द्रव पदार्थांचा पूर येतो, नेमकं त्याच वेळी जेव्हा त्यांच्या मूत्रपिंडांना शांत होण्याची गरज असते. ही पद्धत शारीरिकदृष्ट्या उलटी आहे आणि अन्यथा निरोगी प्रौढांमध्ये नवरा कमी होण्यामागील हे एक प्रमुख कारण आहे. तुमचं शरीर यासाठी खालील यंत्रणा वापरते. तुमची मूत्रपिंड दिवसाच्या सक्रिय, उभ्या आणि शारीरिकदृष्ट्या सतर्क तासांमध्ये, म्हणजेच साधारणपणे सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेमध्ये द्रवावर सर्वात क्षमतेने प्रक्रिया करतात. या वेळेमध्ये तुमच्या शरीरातील सोडियमचे नियमन, ॲथेरोस्टेरॉनची पातळी आणि मूत्रपिंडातील रक्तप्रवाह हे सर्व मोठ्या प्रमाणात द्रवावरती प्रक्रिया करण्यासाठी अनुकूलित झालेले आहेत. जर तुम्ही तुमच्या रोजच्या द्रवपदार्थांचा मोठा भाग, जो बहुतेक प्रौढांसाठी 1.5 to 2.5 लिटरच्या दरम्यान असावा, या सकाळ आणि दुपारच्या सुरुवातीच्या वेळेमध्ये सेवन केला, तर तुमची मूत्रपिंडे तो कार्यक्षमतेने बाहेर टाकतात. तुमचं मूत्राशय दिवसभर सामान्यपणे भरतं आणि रिकामं होतं आणि संध्याकाळपर्यंत तुमच्या शरीराने आपलं कठीण काम आधीच केलेलं असतं. झोपण्याच्या वेळी तुमच्या मूत्राशयात जे काही शिल्लक राहतं ते खरोखरच कमी असतं. न्यूरोलॉजी आणि यूरोडायनॅमिक्समध्ये प्रकाशित झालेल्या सोल नॅशनल युनिव्हर्सिटी हॉस्पिटलच्या 2021च्या एका क्लिनिकल ट्रायलमध्ये 320 नॉक्टोरिया रुग्णांना 2 गटांमध्ये विभागलं गेलं होतं. एक नियंत्रण गट, ज्याने वेळेच्या मार्गदर्शनाशिवाय पाणी प्यायले, आणि दुसरा हस्तक्षेप गट, ज्याने दुपारी 2 पूर्वी त्यांच्या रोजच्या द्रवपदार्थांपैकी 70% सेवन केलं. 8 आठवड्यानंतर हस्तक्षेप गटाने रात्रीच्या लघवीच्या प्रमाणामध्ये 47% घट झाल्याचं नोंदवलं, तर नियंत्रण गटामध्ये केवळ 9% सुधारणा दिसून आली. टोकियोमधील केओ युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनच्या 2019मधील एका अभ्यासामधून असं दिसून आलं आहे की दिवसाच्या सुरुवातीच्या काळामध्ये अधिक पाणी प्यायल्याने 55 ते 75 वयोगटातील पुरुषांमध्ये रात्रीच्या वेळी होणाऱ्या लघवीचं प्रमाण सरासरी 35% कमी झालं आहे. मला तुम्हाला एका व्यक्तीबद्दल सांगायचं आहे,
ते 71 वर्षांचे निवृत्त अभियंता होते आणि गेल्या 2 वर्षांपासून त्यांना दररोज रात्री 3 ते 4 वेळा उठावं लागत होतं. त्यांना खात्री होती की त्यांना प्रोस्टेटची समस्या आहे. आम्ही त्यांच्या प्रोस्टेटच्या सौम्य वाढीवरती उपचार केले, पण खरी बाब तेव्हा समोर आली जेव्हा आम्ही 48 तासांच्या फ्लुइड डायरीमध्ये त्यांच्या पिण्याच्या सवयींचा मागोवा घेतला. ते दुपारपूर्वी 400 मिलीलिटरपेक्षा कमी पाणी पित होते आणि संध्याकाळी 6 ते 9 या वेळेमध्ये मात्र जवळपास 1 लिटर पाणी पित होते. आम्ही त्यांचं वेळापत्रक बदललं. सकाळी उठल्याबरोबर पाण्याचा मोठा ग्लास पिणं, दिवसभर नियमितपणे पाणी पित राहणं आणि संध्याकाळी 7 वाजता पाणी पिणं पूर्णपणे थांबवणं, असे बदल केले. 6 आठवड्यांच्या आत त्यांना रात्री लघवीसाठी उठावं लागण्याचं प्रमाण सरासरी 1 वरती आलं. त्यांच्या स्मार्टवॉचवरील स्लीप स्कोअरमध्ये 28 गुणांची सुधारणा झाली. ज्यांचं वय 65 वर्षांपेक्षा जास्त आहे त्यांच्यासाठी ही फ्रंट लोडिंगची पद्धत अधिकच महत्त्वाची ठरते. जसजसं वय वाढतं तसतशी आपली तहान लागण्याची संवेदना मंदावते. 1992मध्ये युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया सॅन फ्रान्सिस्कोच्या अभ्यासामध्ये ही बाब स्पष्ट झाली होती आणि त्यानंतर अनेकदा ती सिद्ध झाली आहे. याचा अर्थ असा की वृद्ध व्यक्ती सकाळी तहान लागत नसल्यामुळे अनेकदा ती पुरेसं पाणी पित नाही आणि मग दिवसाच्या उत्तरार्धामध्ये आणि सवयीमुळे किंवा दिनचर्येमुळे पाणी पिण्याची वेळ येते तेव्हा गरजेपेक्षा जास्त पाणी पितात. हे चक्र तोडणं ही तुमच्या झोपेसाठी तुम्ही करू शकणाऱ्या सर्वात प्रभावी गोष्टींपैकी एक गोष्ट आहे. याची सुरुवात त्वरित कशी करावी ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. उद्या सकाळी कॉफी घेण्यापूर्वी आणि फोन तपासण्यापूर्वी पूर्ण 1 ग्लास पाणी प्या. त्यानंतर दुपारपूर्वी आणखी 2 ग्लास पाणी पिण्याचं ध्येय ठेवा. सकाळी 11 वाजता फोनवर अलार्म लावा. दुपारच्या जेवणानंतर पाण्याची आठवण करून देणाऱ्या मदतीची गरज असल्यास त्यानंतर हळूहळू पाण्याचं प्रमाण कमी करत जा. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत थोडं थोडं घोट पाणी घेत जा आणि पाणी पिण्यावरती भर द्या. यासाठी कोणताही खर्च येत नाही. यासाठी डॉक्टरांच्या चिठ्ठीचीही गरज नाही. आणि जेव्हा तुम्ही या पद्धतीची सांगड 3ऱ्या मुद्द्यात सांगितल्याप्रमाणे पाणी पिणं थांबवण्याच्या वेळेशी घालता तेव्हा त्याचं एकत्रित आणि अधिक प्रभावी परिणाम मिळतात. तुमच्या किडनीला आवश्यक असलेले पाणी सुरुवातीच्या काळात मिळतं आणि रात्रीच्या वेळी त्यांना विश्रांती घेण्याचा संकेत मिळतो. पण अशी एक गोष्ट आहे जिच्याबद्दल क्वचितच कोणी बोलतं आणि जी मला गेल्या दशकातील नॉकुरा व्यवस्थापनातील सर्वात महत्त्वाची शोध गोष्ट वाटते. पहिली गोष्ट ही तुम्ही कधी पाणी पिता किंवा किती पिता याबद्दल नाही, तर तुम्ही झोपलेले असताना तुमच्या शरीरामध्ये घडणाऱ्या अशा एका प्रक्रियेबद्दल आहे ज्याचा तुम्ही कदाचित कधीच विचार केला नसेल. तर ती गोष्ट अशी आहे. पहिली गोष्ट सांगताना मी तुम्हाला आवर्जून लक्ष देण्यास सांगेन, कारण माझ्या 24 वर्षाच्या वैद्यकीय कारकिर्दीमध्ये मी अंमलात आणलेल्या इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा या एका संकल्पनेमुळे सर्वाधिक रुग्णांच्या आरोग्याच्या परिणामांमध्ये सकारात्मक बदल घडले आहेत. आणि जेव्हा मी रुग्णांना ही गोष्ट पहिल्यांदा समजावून सांगते तेव्हा जवळजवळ प्रत्येक रुग्ण पूर्णपणे आश्चर्यचकित होऊन माझ्याकडे पाहतो. ती संकल्पना अशी आहे, अनेक प्रौढांसाठी विशेषतः 60 वर्षांवरील व्यक्तींसाठी रात्री लघवीला होणं ही प्रामुख्याने मूत्राशयाची समस्या नाही, तर शरीरातील द्रवाचा पुनर्वितरणाची समस्या आहे. यात नेमकं काय घडतं ते पाहूया. दिवसभरामध्ये जर तुम्ही मध्यम ते उच्च प्रमाणामध्ये मीठ असलेलं अन्न खाल्लं आणि सरासरी भारतीय नागरिक जे आहेत तर ते दररोज सुमारे 3400 मिलीग्रॅम सोडियम घेतातच, म्हणजे मीठ घेतातच, तर तुमच्या शरीराच्या खालच्या भागामध्ये विशेषतः पाय आणि घोट्याच्या टिश्यूजमध्ये द्रव साचू लागतो. याला पेरिफेरल एडेमा म्हटलं जातं आणि हे इतकं सूक्ष्म असू शकतं की कदाचित तुमच्या लक्षातही येणार नाही. पण जेव्हा तुम्ही रात्री झोपता तेव्हा गुरुत्वाकर्षणामुळे तो द्रव पायांमध्ये तसाच राहतो. तो वरच्या दिशेने सरकतो, पुन्हा रक्तप्रवाहामध्ये मिसळतो, मूत्रपिंडापर्यंत पोहोचतो आणि थेट गाळून मूत्राशयामध्ये जमा होतो. म्हणूनच अनेक लोकांना झोपताना अगदी बरं वाटतं, पण झोपल्यानंतर 60 ते 90 मिनिटांच्या आतच त्यांना तातडीने लघवीला जाण्याची गरज भासते. नागासाकी विद्यापीठातील संशोधकांनी 2017मध्ये जर्नल ऑफ यूरोलॉजीमध्ये एक उल्लेखनीय अभ्यास प्रकाशित केला होता. नॉक्टुरिया विषयावरील अलीकडच्या काळातील सर्वात चर्चेत असलेल्या या अभ्यासामध्ये 321 सहभागींचा समावेश होता. त्यांना त्यांचं दैनंदिन मीठ सेवन सरासरी 10.5 ग्रॅमवरून कमी करून 8 ग्रॅमपर्यंत आणण्यास सांगितलं होतं. मिठाच्या या अगदी थोड्याशा कपातीमुळे रात्री लघवीला जाण्याच्या प्रमाणामध्ये जवळजवळ 25% घट झाली. सहभागींच्या रात्री लघवीला जाण्याच्या फेऱ्यांची संख्या 2.3 वरून 1.7 वर आली. त्या संख्येने 2020मध्ये प्रकाशित केलेल्या पुढील अभ्यासामध्ये असं दिसून आलं आहे की
मीठ कमी करण्यासोबतच दुपारच्या वेळी पाय उंचावर ठेवल्यास रात्रीच्या वेळी होणाऱ्या लघवीच्या प्रमाणामध्ये एकत्रितपणे 52% घट झाली. शून्य खर्च असलेल्या अशा साध्या उपायासाठी हा एक आश्चर्यकारक परिणाम होता. इथेच आपल्या आधीच्या 2 सवयींचा एकत्रित परिणाम अत्यंत प्रभावी ठरतो. जेव्हा तुम्ही दुपारच्या 2 वाजेपूर्वी शरीराला आवश्यक तेवढं पाणी आणि द्रवपदार्थ घेता तेव्हा दुपारनंतरचं द्रव सेवन कमी होतं. जेव्हा तुम्ही सोडियमचं प्रमाण कमी करता तेव्हा दिवसभरामध्ये तुमच्या ऊतींमध्ये साचणाऱ्या द्रवाचं प्रमाणही कमी होतं. आणि जेव्हा तुम्ही या दोन्ही गोष्टींसोबतच संध्याकाळी द्रवपदार्थ घेण्याची वेळ निश्चित करता तेव्हा रात्रीच्या वेळी तुमच्या मूत्रपिंडावर खूप कमी काम उरतं. या 3ही पद्धतींचा एकत्रित परिणाम असा होतो की कोणताही एकच उपाय त्याची बरोबरी करू शकत नाही. मी तुम्हाला 76 वर्षीय एक महिला आहे. 3 वर्षाहून अधिक काळ दररोज रात्री 4 ते 5 वेळा उठावं लागत असे तिला. त्यांनी 2 वेगवेगळ्या औषधांचा वापर करून पाहिला. त्यांनी पेल्विक फ्लोअर थेरपी देखील घेतली, पण कशानेही त्यांना दीर्घकालीन आराम मिळाला नव्हता. जेव्हा ती माझ्याकडे आली तेव्हा मी 24 तासांच्या मूत्राचा नमुना गोळा करायला आणि तिच्या आहाराची माहिती घ्यायला सांगितलं. तिचं सोडियमचं सेवन 4000 मिलीग्रॅमपेक्षा जास्त होतं, जे शिफारस केलेल्या पातळीपेक्षा खूप जास्त होतं. आणि तिच्या रात्रीच्या मूत्राचं प्रमाण तिच्या एकूण दैनंदिन मूत्राच्या प्रमाणाच्या 68% होतं. हे द्रवाच्या पुनर्वितरणामुळे होणाऱ्या रात्रीच्या अतिमूत्र विसर्जनाचं एक ठळक लक्षण आहे. आम्ही सोडियमचं प्रमाण 2300 मिलीग्रॅमपेक्षा कमी केलं. दुपारी 30 ते 45 मिनिटे पायवर करून विश्रांती घेण्यास सुरुवात केली आणि यासोबतच आम्ही आधीच चर्चा केलेल्या हायड्रेशनच्या पद्धतीही वापरल्या. 8 आठवड्यांच्या आत त्यांच्या रात्रीच्या मूत्रविसर्जनाचं प्रमाण रात्रीतून 1 ते 2 वेळा होण्यापर्यंत कमी झालं. तिच्या रात्रीच्या एकूण मूत्राचं प्रमाण 44% कमी झालं. आमच्या पुढील तपासणीच्या वेळी ती अक्षरशः आश्चर्यचकित झाली. वयाच्या 60 वर्षानंतर ही प्रक्रिया 2 कारणांमुळे अधिक तीव्रतेने दिसून येते. पहिलं म्हणजे पायांमधील शिरांच्या भिंतीची लवचिकता कमी होते, ज्यामुळे मऊ ऊतींमध्ये द्रव खेचला जाणं सोपं होतं. दुसरं म्हणजे वाढत्या वयानुसार हृदयाची पंप करण्याची कार्यक्षमता अनेकदा थोडी कमी होते. याचा अर्थ दिवसाच्या हालचालींदरम्यान पायांमधून कमी द्रव परत पाठवला जातो. 2016 प्रकाशित झालेल्या जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या संशोधनाने याची पुष्टी केली आहे की तरुण प्रौढांच्या तुलनेमध्ये 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या आणि किंचित हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधी वृद्धत्व असलेल्या प्रौढांमध्ये शरीराच्या स्थितीनुसार होणाऱ्या द्रवपदार्थांच्या बदलामुळे रात्रीच्या वेळी जास्त लघवी होण्याचं प्रमाण लक्षणीयरित्या जास्त असतं. आजपासून सुरू करण्यासाठी हे तुमची कृती योजना आहे. सर्वप्रथम 1 आठवडाभर तुम्ही घेत असलेल्या मिठाच्या प्रमाणावर प्रामाणिकपणे लक्ष ठेवा. पदार्थांवरील लेबल वाचा. ब्रेड, डबाबंद सूप, प्रक्रिया केलेले मांस आणि रेस्टॉरंटमधील जेवण हे मिठाचं सर्वात मोठे छुपे स्रोत असतात. दररोज 2300 मिलीग्रॅमपेक्षा कमी मीठ खाण्याचं लक्ष ठेवा. जर तुम्ही 1500 मिलीग्रॅमपर्यंत पोहोचू शकलात तर ते आणखी चांगलं आहे. दुसरं म्हणजे जर तुम्हाला दुपारी बराच वेळ डेस्कवरती बसून TV पाहण्याची किंवा वाचण्याची सवय असेल तर रात्रीच्या जेवणापूर्वी 30 ते 45 मिनिटे तुमचे पाय वर करून ठेवा. यासाठी पोटऱ्यांखाली उशी ठेवणं उत्तम ठरतं. स्थितीतील या साध्या बदलामुळे तुम्ही जागे आणि सरळ उभे असतानाच तुमची रक्ताभिसरण संस्था खेचलेले द्रव तुमच्या रक्तप्रवाहामध्ये आणि मूत्रपिंडामध्ये परत पाठवते. त्यामुळे तुमचं मूत्राशय रात्री 2 वाजण्याऐवजी झोपण्यापूर्वीच ते हाताळतं. तिसरं म्हणजे हे सर्व गोष्टींना एकत्र जोडतं. याची तुमच्या सकाळच्या हायड्रेशनच्या सवयीशी आणि संध्याकाळच्या हायड्रेशनच्या मर्यादेशी सांगड घाला. या 3 उपायांचा संच एकसंध प्रणाली म्हणून काम करतो आणि जे रुग्ण हे 3ही उपाय सातत्याने अंमलात आणतात त्यांचे परिणाम खरोखरच उल्लेखनीय असतात. आता आपण या सगळ्या गोष्टी एकत्र आणूया आणि यावर सविस्तर बोलूया. तिसरा मुद्दा, झोपण्याच्या 2 ते 3 तास आधी पाणी पिणं बंद करा, कारण तुमच्या शरीराच्या इतर भागांप्रमाणेच तुमच्या मूत्रपिंडांनाही शांत होण्यासाठी त्या वेळेची गरज असते. आणि जर तुमचं वय 60 वर्षांपेक्षा जास्त असेल तर तुमच्या व्हॅसोप्रेसिन प्रणालीला तरुणपणीपेक्षा आता त्या बफरची अधिक तातडीने गरज असते. दुसरा मुद्दा, दिवसाच्या सुरुवातीलाच भरपूर पाणी प्या. तुमचं बहुतेक पाणी हे दुपारी 2 वाजण्यापूर्वी पिऊन घ्या, कारण तेव्हा तुमची मूत्रपिंडे शारीरिकदृष्ट्या ते कार्यक्षमतेने प्रक्रिया करण्यासाठी तयार असतात आणि तुमचं मूत्राशय जागा असताना त्याचं काम करू शकतं. आणि पहिला मुद्दा जो सर्व काही बदलतो, तुमच्या सोडियमचं प्रमाण कमी करा. दुपारच्या वेळी तुमचे पाय थोडे उंचावरती ठेवा. यामुळे रात्री झोपल्यावर पायांमधून मूत्राशयाकडे सरकणाऱ्या त्या अदृश्य प्रवाहाला रोखण्यास मदत होईल. मला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट स्पष्टपणे सांगायची आहे. कोणत्याही वयामध्ये तुमची झोप, मूत्राशयाचं आरोग्य आणि रात्रीचा आराम सुधारणं
नक्कीच शक्य आहे. हे उपाय केवळ तरुणांसाठीच नाही, या जीवशास्त्रीय तत्वांवरती आधारित अशा पद्धती आहेत ज्या तुमच्या वाढत्या वयावरील शरीराच्या विरोधात न जाता त्याच्याशी जुळवून घेऊन काम करतात. आता मला जाणून घ्यायचं आहे की 3 गोष्टींपैकी तुम्ही कशाची सुरुवात सर्वात आधी कराल आणि रात्री जाग येण्याबाबत तुम्हाला कोणत्या मुख्य आव्हानांचा सामना करावा लागतो मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा सांगा. चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या प्रिय व्यक्तींसोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.